परभणी घटनेच्या निषेधार्थ आज मंठा शहरात आंबेडकरी संघटनेकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि कडकडीत बंद पाळण्याचं देखील आवाहन या संघटनेने नागरिकांना केलेलं आहे। याचा थेट परिणाम आता बस वाहतुकीवर देखील झालेला आहे। सध्या मी मंठा शहरातील बस स्थानकात आहे। आपण जर बघितलं तर जालन्याकडून मंठा जिंतूर मार्गे ज्या बस परभणीला जात होत्या त्या पूर्णतः रद्द झालेल्या आहे। आपण या ठिकाणी जर बघितलं तर प्रवासी आहेत ताटकळत बसलेले, तासन तास गेल्या 2 ते 3 तासापासून हे प्रवासी या शहरात या ठिकाणी ताटकळत बसलेले आहे। परभणीकडे जाणारी एकही बस यांना उपलब्ध नसल्याने मोठी तारांबळ आता यांची झालेली आहे। माझ्यासोबत सध्या वाहतूक नियंत्रक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया। किती बसेस रद्द झालेल्या आहेत? काल जवळजवळ 90 फेऱ्या रद्द झालेल्या आहेत। परभणी आणि जिंतूर बंद असल्यामुळे ज्या इकडं जिंतूरकडे जाणाऱ्या बसेस 20 बसेस आम्ही मंठा येथे सुरक्षित ठिकाणी इथं थांबून ठेवल्या आणि नंतर आम्ही परतूर डेपोला सुरक्षित ठिकाणी पोहोचून ठेवल्या। बरं, आता किती वेळ बस वाहतूक बंद राहील? काही सांगता येत नाही, वरून आदेश येईपर्यंत काही सांगता येत नाही। जोपर्यंत वरिष्ठाचे आदेश येत नाही तोपर्यंत बस चालू होणार, म्हणजे तिकडच्या पण सुरळीत चालू होणार। आता जालन्यावरून परभणीकडे जाणाऱ्या पूर्ण बस रद्द झालेल्या आहेत? हो, पूर्ण बंद। बरं, आज साधारणपणे किती फेऱ्या रद्द होऊ शकतील? कालच्या जवळजवळ 90 फेऱ्या रद्द झाल्या जिंतूर परभणी जाणाऱ्या। आजच्या अंदाजे किती फेऱ्या रद्द होईल? अंदाजे तेवढ्याच, कालच्या एवढ्याच रद्द होते। तर आपण बघितलं की 90 फेऱ्या रद्द झाल्या आहे आणि आजही तेवढ्या फेऱ्या रद्द होऊन काही बस बंद राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे बस वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे आणि जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा पोलीस प्रशासनाने शांत राहण्याचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, मंठा, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।